मी मुंबईत स्वतः राहणार आहे, गावाला सुद्धा राहिलो नाही. गावची होळी वेगळी असायची, मुंबईची होळी वेगळी असायची. लहानपणी आमच्या चाळीमध्ये म्हणजे माझ्या मम्मीमुळे आम्ही होळी जास्त खेळलो, कारण माझ्या मम्मीला स्वतःला खेळायची खूप आवड होती. मला आठवतं की एरियामध्ये रंगपंचमी सगळ्यांना रंग लावून झाल्यानंतर आम्ही आईना का बाईना खेळायला जायचो आणि त्याच्यातनं जे पैसे मिळायचे त्याची पार्टी करायचो, बेदम पार्टी करायचो. इथे टाके पडले होते मला, पण मी तरीही गेलो होतो खेळायला आणि तिकडे बँडेड आणि असं प्लॅस्टिक लावलं होतं अख्खं इथे डोक्याला मी. चाळीत असताना काहीही करा, कसंही होळी खेळा. आम्ही सकाळी 7ला तयार असायचो, अंगाला तेल बिल लावून, माहितीये का, की रंग बसू नये अंगाला. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोलकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हास्य जत्राची होळी आज आपण साजरी करणार आहोत आणि द किंग ऑफ द हास्य जत्रा समीर चौगुले आपल्या बरोबर. पहिले तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा. पूजा, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा होळी. बरं, हे तिघं नाही आहेत, ही 3 मंडळी गायब आहेत. होळीपासून, रंगांपासून कसा बदला घेणार आहात ते आता आम्ही बघू. स्किटमध्ये बघा आता तुम्ही एक एक असे बाण घुसतील स्किटमध्ये, पंचेस ते, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच बदला घेऊ. ते रंग म्हणजे न निघणाऱ्या रंगापेक्षा ते न निघणारे टोमणे ते पाहिजे ना दादा. रंग काय एका आंघोळीत निघून जातात काय? हे टोमणे असतात ना, ते कायमस्वरूपी राहतात. लक्षात ते घ्या. वर्षानुवर्ष राहतात आणि ते नाही, गाजत राहतात पण टोमणे. ते प्रेमाचे टोमणे असतात. पण ते पाहिजेत. हा, त्यांना सुद्धा ते आवडतात, त्यामुळे तो काही मुद्दा नाही. बरं, आता पुढे काय काय सुरू आहे आणि कशा पद्धतीने हास्य जत्रा अजून किती मोठ्या पद्धतीने अजून मोठा करण्याचा प्रयत्न तुमचा चालू आहे? हास्य जत्रा रेकॉर्ड करण्याच्या मागावर आहे. 1000 एपिसोड आता होत येतील आमचे. गेल्या 8 वर्षापासून सुरू आहे अविरत. त्यामुळे एका प्रकारचा एक म्हणतात ना, एक उत्साह आहे आमच्या सगळ्यांमध्ये. आणि मी खरं सांगू का, 1000 करायचे म्हणून आम्ही कधीच केले नाहीत. ते होऊन गेले, आणि ते होऊन गेले हे सर्व रसिक प्रेक्षकांमुळे आणि तुमच्यासारख्या सर्व मित्रमैत्रिणींमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांवरती आहे अजून आम्ही पुढे किती अजून एपिसोड करायचे, आणि ते ज्या पद्धतीने प्रेम देत आहेत, मला वाटत नाही की 2000 आकडा हा फार दूर आहे आमच्यापासून. आम्ही 5000 आकड्याची अरे बापरे, बघतोय. त्यातच तू म्हणजे काय म्हणतात, Definitely. तुमच्या तोंडात साखर पडो. नक्कीच दादा. रंगपंचमी आहे, लहानपणीची होळी आठवते का? हो, ऑफकोर्स आठवते. कारण होळी म्हटलं की मी मुंबईत स्वतः राहणार आहे, गावाला सुद्धा राहिलो नाही. गावची होळी वेगळी असायची, मुंबईची होळी वेगळी असायची. पण आत्ता फार वेगळ्या पद्धतीची कमर्शियलायझेशन खूप झालेलं आहे. एकत्र रिसोर्ट बुक केला जातो आणि तिकडे मजा केली जाते. त्यात सुद्धा मजा असते. मला असं वाटतं की ते स्नेहसंमेलन आहे. अच्छा. सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र भेटायचं, मज्जा करायची, एक स्नेहसंमेलन आहे. दादा, काय बोलता त्या दोघींचा परफॉर्मन्स? त्या दोघी अतरंगी आहेत आणि त्या अतरंगी आहेत. अतरंगीमुळे तुमची स्क्रिप्टही तेवढी अतरंगी होते. संधी मिळाली की कोणीही सोडत नाही, लगेच आपले कलागुण सादर करतात समोर. त्यामुळे ही अशी अतरंगी मंडळी घेऊन गेली 8 वर्ष मी काम करतोय. नमा आहे, शिवाली आहे, एकापेक्षा एक, एकाला झाकावं दुसरा बाहेर येतो, या पद्धतीचे आहेत सगळे. तुम्ही पण बघताय. पण एकच सांगतो की निव्वळ आनंद आणि समाधान असतो हा ग्रुप. म्हणजे मी देवाचे आभार मानतो की आम्ही ग्रुपचा भाग झालो आणि त्यांच्याबरोबर मी परफॉर्म करतो. आज होळीला या क्षणी कोणाला सगळ्यात जास्त मिस करतो? होळीला मी आत्ता ह्या क्षणाला आमचे सचिन मोठे सर यांना खूप मिस करतोय, आणि अमित फाळके सर. ते दोघे नाही आहेत आज, त्यामुळे ते महत्त्वाचे आमचे पिलर आहेत कार्यक्रमाचे, त्यामुळे आम्ही त्यांना मिस करतोय. होळी म्हटलं की एक वेगळा आनंद असतो, एक वेगळं वातावरण असतं. तर काय सांगा, स्पेशली होळीच्या काय आठवणी आहेत? खूप छान छान आठवणी. म्हणजे एकतर मी लालबाग काळा चौकी एरियामध्ये वाढलेली मुलगी आहे, त्यामुळे आमच्याकडे कुठलाही सण म्हटला ना की जय्यत असतो. म्हणजे लालबाग मार्केटमध्ये फिरायचं की बघायचं की मग होळीचे रंगांची सगळी आपले फटाके, म्हणजे फटाके पण असतात. हे असं असतं जेव्हा दिवाळीत डोके गेले मी. दिवाळीत फटाके असतात, दिवाळीत फटाके असतात, परत लालबागच्या राजाच्या वेळेस गणपतीची जी सगळे आरास वगैरे ते सगळं असतं, रंग असतात, पिचकाऱ्या असतात. असं एक लालबाग मार्केटमध्ये अशी जय्यत तयारी चालू असते विक्रेत्यांची आणि जे खरेदी करतात गिऱ्हाईकांची. तर मी सुद्धा खूप लहानपणी खूप होळी खेळले. लहानपणी आमच्या चाळीमध्ये म्हणजे माझ्या मम्मीमुळे आम्ही होळी जास्त खेळलो, कारण माझ्या मम्मीला स्वतःला खेळायची खूप आवड होती. सो तेव्हा कळलं की अच्छा असं होळी खेळतात का. मग फुल पाण्याच्या बादल्या घ्यायच्या, एकमेकांच्या अंगावर टाकायच्या, पाणी करायचं रंगाचं. आता जर आपण कळतंय आपल्याला, नाही म्हणजे आता आपल्याला कळतं की नाही का, पाण्याचा अपव्यय आपण टाळला पाहिजे, आपण जरा व्यवस्थित इको फ्रेंडली होळी खेळली पाहिजे, सुके रंग वापरले पाहिजेत, कमीत कमी पाणी वापरलं जाईल अशा पद्धतीने होळी खेळली पाहिजे. सो येस, आम्ही आज तशीच होळी खेळलोय. पाण्याचा अपव्यय आम्ही बऱ्यापैकी म्हणजे नाहीच, पाणी वापरलं नाहीये. बरं,
छोट्याशा लहानग्याला पिचकारी वगैरे घेऊन घेऊन दिली मी त्या दिवशी शूटिंगला होते आणि मला फोन केला, आई काय झालंय की माझे फ्रेंड आहेत ते आता प्रॅक्टिस करतायत होळीची प्रॅक्टिस वगैरे. तर मग मला काय प्रॉब्लेम झालाय, बाबा घरात नाही आहेत, तर तू पण नाही आहेस, पण आता प्रॉब्लेम असा आहे की आजी घरात आहे पण मला ती काही खेळू देत नाही अशी त्याची कंप्लेंट. कारण आपल्याकडे पिचकारी येतं, आजी म्हणते घरात सगळं पाणी पाणी होईल आणि मग तूच पडशील किंवा मी तरी पडेन, तर मी काय करू. म्हटले काम कर, तू खाली जा, मी तुझ्यासाठी रंग आणि पिचकारी मागवते. सो मी त्याला ऑनलाईन आता हल्ली 10-15 मिनिटातच झेप्टो केलं पिचकारी वगैरे, तर तो एकदम खुश झाला आणि ते घेऊन खाली वगैरे गेला. सो त्याची होळी सुरू झाली आता. बरं, ही 3 मंडळी नाहीये ते दिग्गज. सो ह्यांना रंग जर शब्दांनी किंवा तुमच्या कॉमेडीच्या पंचेसने मारायचे असतील तर आता या क्षणाला कसे मारणार? काय पंचेस म्हणजे अरे रंग नाही आहेत ना, रंग लावू शकत नाही होत आपण त्यांना. अच्छा, म्हणजे मग त्यांना काय विनोद हा, करायचा आहे? मला script लागते. एखादा डायलॉग मेरी आंखों में मत झंको आई एवढंच म्हणू शकते. ये तो अपनी ये दोनों अपनी एकदम चुम्मेश्वरी क्युटी आहे. पाय दोघी पण, आणि तुम्हाला दोघींना आम्ही मिस करतोय, पण बघूया नेक्स्ट टाइम आपण करूयात एकत्र त्यामुळे शब्दांच्या रंगाने तुम्हाला होळी नक्कीच आम्ही लावणार आहोत. येस. आपल्याकडे बघताय, ते हसतात आपल्यासोबत आहेत, आपण जिथे जाऊ तिथे बघतात. हे बघ लोकमत फिल्मीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. दादा, खूप खूप स्वागत आहे. आणि होळी म्हटलं की एक मजा मस्ती धमाल, आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर होळी काही औरच आहे. येस येस, आमचं हे सलग दुसरं वर्ष आहे. सोनी मराठीने आमच्या हास्ययात्रेची रंगपंचमी साजरी केली आहे. यावर्षी आम्ही धमाल केली होती, याच्या आदल्या वर्षी धमाल केली होती, यावर्षी सुद्धा खूप धमाल केली. तुम्ही बघताय सगळे. खूप जबाबदारी आहे डोक्यावर, स्क्रिप्ट आहे, सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत, सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा मोठा टास्क असतो. आणि हसवणं डेफिनेटली आजकाल ज्या पद्धतीने सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये अजून कॉम्पिटिशन वाढलं आहे. आपण काय बेस्टमधलं बेस्ट देऊ शकतो हे एक टेन्शन आहेच. सो हे सगळं टेन्शन दूर करण्यासाठी दादा काय करतो? मी माझ्या लेकासोबत वेळ घालवतो, श्लोकसोबत. म्हणजे ज्यावेळी मला प्रेशर येतं, टेन्शन येतं आणि मला गॅप मिळतो, मी श्लोकला घेतो, अल्पाला घेतो, आईला घेतो आणि आम्ही बाहेर पडतो. बरं, ही 3 दिग्गज मंडळी नाही आहेत. सो लेखक दिग्दर्शक तुम्ही सगळे म्हणजे लेखक आहात, तर एखाद्या डायलॉगनी ह्यांना रंग लावायचे असतील तर आता या क्षणाला कुठले डायलॉग या तिघांवर माराल? डायलॉग? अरे बापरे. दादा नमस्कार, ठीक आहे तू आला नाहीस म्हणून हात जोडतोस, हरकत नाही, पण आम्ही तुला खूप मिस केलं. सई माझी बहीण, तू पण नमस्कार करतेस मला, आणि जे हसतेस ना, सई जे हसते ना, तिच्या हसण्यावर तिच्या सगळ्या चुका माफ असतात. आणि प्राजक्त, हो आम्ही छान केलो होळी, ती बोलते छान केलात ना होळी, हो आम्ही छान केलो, तुला मिस केलं, तुम्ही असतात तर अजून मजा आली असती, पण येस आम्ही तरी तुम्हाला मिस केलं आहे खूप. की लोकमत फिल्मीच्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व रसिक प्रेक्षकांना होळीच्या धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. ही होळी खेळा, म्हणजे खूप जोरात खेळा, पण स्वतःची काळजी घेऊन खेळा, कारण अजून खूप काही सण खेळायचे बाकी आहेत. काळजी घ्या अँड हॅपी होळी. नेहमी जी कॉमेडीच्या शब्दांनी आपल्याला रंगवून टाकते ती आज चक्क रंगांनी रंगून गेलेली आहे. खूप खूप स्वागत आणि होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा होळीच्या धुळवडीच्या खूप शुभेच्छा. बरं, कसं वाटतं नेहमी अख्खं संपूर्ण वर्ष आम्हाला तू तुझ्या शब्दांनी कॉमेडींनी रंगवून टाकतेस आणि हसवतेस, आज तू पूर्ण रंगांनी रंगली आहेस. होळी किती आवडते तुला? भयंकर आवडते होळी, रंगपंचमी, कारण मी खूप वर्ष खूप जोरदार रंगपंचमी साजरी केलेली आहे. आता मी एरियात जाणं होत नाही कामानिमित्त, त्यामुळे आता तेवढी होळी खेळत नाही मी. मग हास्य जत्रेची जी रंगपंचमी असते तीच साजरी करतो. पण मी भयंकर रंगपंचमी खेळलेली आहे माझ्या आयुष्यात लहानपणी. जुने ते व्हिडिओज बघतेस की नाही, जेव्हा तू वेड्यासारखी नाचायची, धमाल मस्ती त्या पूर्ण टोळीबरोबर तुझ्या करायचीस, आणि आता ही वेगळी टोळी आहे तुझ्यासोबत. हा, आताच्या टोळीचे व्हिडिओ बघता येतात, कारण तेव्हा आमच्याकडे फोन नव्हते, त्यामुळे आम्ही खूप जास्त मजा करायचो. फोन नव्हते त्यामुळे. मला आठवतं की एरियामध्ये रंगपंचमी सगळ्यांना रंग लावून झाल्यानंतर आम्ही आईना का बाईना खेळायला जायचो आणि त्याच्यातनं जे पैसे मिळायचे त्याची पार्टी करायचो, बेदम पार्टी करायचो. बरं, ती होळी मिस करतेस, पण कधी जाण्याची संधी मिळाली तर जाशील का? हो हो, का संधी मी अशी जाऊ शकते. त्यामुळे चान्स कधी शोधतेस काय, तो येणार आहे की नाही क्षण आयुष्यात? कारण की तिथे आम्ही स्वतः पण येऊ सगळेजण गपचूप कॅमेरा घेऊन. नक्कीच, मी जर गेले तिथे तर मी तुम्हाला सगळ्यांना नक्की बोलवेन. मला खूप आवडेल पुन्हा त्या दिवसांमध्ये जायला.
बरं, गटारात कोणाला लोळवलंयस की स्वतः प्रत्येक वेळी टार्गेट बनलीयस? नाही नाही, मी कोणाला लोळवलं नाहीये, मला ते आवडायचं नाही. पण आम्ही असे रंग लावलेत एकमेकांना की ते 15-15 दिवस जाणार नाहीत. ऑइल पेंट वगैरे आमच्याकडे भयंकर रंग लावले जायचे आणि त्यावेळेला पाण्याचं इतकं महत्त्व माहीत नव्हतं. त्यामुळे कसेही पाणी ओले व्हायचो आम्ही आणि ते रंग जायचे नाहीत. पण आता ओव्हर द पिरियड पाण्याचं खूप महत्त्व कळायला लागलंय. त्यामुळे मला आता असं वाटतं की सगळ्यांनी ऑर्गॅनिक कलर्सनेच होळी खेळली पाहिजे. बरं, वाईट वाटतं आत्ताच्या जनरेशनसाठी की ते क्षण त्यांना जगायला मिळत नाही जे आपण जगलेलो होतो? ऍक्च्युली त्यांची होळी आता वेगळी असू शकते, पण प्रत्येकाला असं वाटतं ना, आम्ही जी होळी खेळली ती भारी आहे, पण ते वाटतच असतं. त्यामुळे तेही आता छान होळी खेळतच असतील. पण मी सगळ्यांना तेच सांगेन की आपल्या मजेसाठी इतरांना त्रास देऊ नका, प्राण्यांना अजिबात रंग लावू नका, कारण ते खूप घाबरतात. सो त्यांची काळजी घ्या आणि सगळ्यांची काळजी घेत रंगपंचमी खेळा. होळी तर खूपच धमाल मस्ती. लहानपणी खूप खेळायचो होळी. जसजसा मोठा झालो तसं रंगांपासून जरा मी लांब राहायला लागलो. पण इथे सगळे मित्र असतात आपले, तुम्ही सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी येतात, मजा करतो आपण, तर त्यामुळे वेगळा माहोल असतो. आणि आपण इकडे पाण्याने नाही खेळत, इको फ्रेंडली कलर्स वापरतो, त्यामुळे मला जास्त प्रॉब्लेम नाही होत, जास्त हे नाही म्हणजे त्रास नाही वाटत. पण याच्या आधी मी खूप त्रास केलेला आहे, लोकांनाही त्रास दिलेला आहे, सगळं केलेलं आहे. तर त्यामुळे आता जसं वय वाढत जातं आय गेस तसं तसं हळूहळू ते आपण थांबवतो करणं असं मला वाटतं. पण इथे आम्ही ते थांबवत नाही, इथे आम्ही सगळं करतो. बरं, असा कुठला तरी क्षण मला जाणून घ्यायचा आहे हां. तुमचा, जिथे खरंच खूप ओरडा खाल्ला आहे रंगांमुळे आणि होळीमध्ये स्पेशली? मला ना, मी तुला सांगतो, आता दिसत असेल की नाही माहित नाही, इथे ना माझे टाके आहेत, इथे टाके पडले होते मला. आणि मिनिट, please दाखव. इथे एक असं टाका असेल हो इथे कुठेतरी, मला माहित नाही. तो तिकडे 2 टाके आहेत. तर तेव्हा ना नेमकं रंगपंचमी होती आणि त्याच्या 1 आठवडा आधी टाके पडले होते. आणि त्यांनी सांगितलेलं नाही, म्हणजे त्याला पाणी नसतं लावायचं आधी. आता तरी आपण पटकन स्टेपलनी हे करू शकतो. ते खूपच लहान असताना होते, तर ते शिवायचे. तर 1 आठवडा का 1.5 आठवडा असं त्याला पाणी लावायचं नसतं, काही लावायचं नसतं. पण मी तरीही गेलो होतो खेळायला आणि तिकडे बँडेड आणि असं प्लॅस्टिक लावलं होतं अख्खं इथे डोक्याला मी, की रंग तिकडे पाणी लागू नये म्हणून. आणि मग घरी आल्यावर खूप ओरडा पडला होता मला. फॅमिली बरोबर कशा पद्धतीने होळी साजरी करणार आहात रंगपंचमी स्पेशली? रंग काय प्लॅन आहे? आमच्या घरी कोणाला रंग आवडत नाहीत. आमच्या घरचे लपतात कोणी रंग लावायला आलं की. सो आम्ही रंगांनी जसं जनरली खेळत नाही. आम्ही होळी साजरी करतो ती म्हणजे पुरणपोळी, दूध, उसळ आणि ह्या सगळ्या म्हणजे डायरेक्टली पद्धतीने इंडिया की ताव मारण्यावर. सो आम्ही तशी होळी साजरी करतो. आणि ऑफकोर्स होळीची पूजा करणं म्हणा, नारळ आणि आपले जे काही परंपरा आहे जी आपली आपली वर्षानुवर्ष परंपरा संस्कृती आहे, हा संस्कृती आहे, ती तर करतोच. आणि आपण म्हटलं जातं की आपले सगळे कुकर्म म्हणा, दुष्कर्म म्हणा, पाप म्हणा, आपण सगळे त्या होळी टाकून देतो या आणि संपूर्ण फ्रेश वर्षात करतो. असं कुठलं पाप केलंय जे त्या होळीमध्ये स्वाहा करायचं आहे? खूप सगळीच पापं केली गेल्या वर्षभरात मी पापच करत फिरत होतो असं. प्लीज एक मला जाणून घ्यायचं आहे की बाबा मी खरंच चुकलो होतो त्या क्षणी. असं कुठलं ते कामाच्या बाबतीत असेल, वैयक्तिक असेल? दादा आधी सकाळी काय मी 9 वाजल्यापासून रेडी होतो. 10 वाजता आला. ॲक्च्युली ना फॅमिलीसोबत माझी होळी नसते, कारण मला माझी फॅमिली घरी ठेवत नाही होळीच्या दिवशी. कारण मी काय करतो, म्हणजे लहानपणी करायचो जेव्हा आम्ही चाळीत राहायचो तेव्हा, मी घरी यायचो आणि मग पिंप उपस, पोरांना पाणी दे. त्याच्यामुळे आई म्हणते तू सकाळी जो जाशील तो डायरेक्ट रात्री यायचा, डायरेक्ट आंघोळ करायला, त्यामुळे घरी येत नाही. आणि अगदीच आत्ताचं जर म्हणायला गेलो तर दादा जसं म्हणाला तसं पुरणपोळी घरी आई ताव बनवते. वाडा. हा, कटाची आमटी बोलतात ना त्याला. येस. हां, कटाची आमटी असते आणि त्याच्यावर जी लोक तूप टाकतात ते मला अजिबात आवडत नाही, कारण मला तूप नाही आवडत. कारण ते माझ्या आजूबाजूला असतात तसे बसलेले, वरून तूप टाक भाई, तू खा ना यार, माझ्या बाजूला नको बसूस तूप खाऊन. त्यामुळे पुरणपोळी आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ती पुरणपोळी आम्ही दुसऱ्या दिवशी पण खातो, म्हणजे ती शिळी झाली तरी ती जरा एक धमाल असते असं. रंगपंचमी किती तुझ्या आवडीची आहे आणि काय काय धुमाकूळ घालतेस या पूर्ण सणाला? रंगपंचमी मला तसं खूप आवडतं. ॲक्च्युली मी चाळीत राहिलेली आहे, तर त्याच्यामुळे दरवर्षी खेळायचे मी. पण हे शूटिंग वगैरे चालू झालं किंवा मी ठाण्यात जेव्हापासून शिफ्ट झाले तेव्हापासून मला खेळायला कधीच नाही मिळालं, कारण एक तर शूट असतं त्यावेळेस किंवा काय असतं. पण
गेले 3 वर्ष हास्य जत्रा आणि सोनी मराठी मिळून एवढा सुंदर कार्यक्रम तयार करता आमच्यासाठी. सो इथेच काय ती मज्जा करते. 2 तारखेला मग मीच कुठेतरी कार्यक्रमाला असणार. मग ते मी खूप मिस करते की जसं चाळीत असताना काहीही करा, कसंही होळी खेळा, दुसऱ्या दिवशी रंग राहतोय का ह्याचंही टेन्शन नाही, शूटला दिसेल का ह्याचं टेन्शन येतं आता. आधी जसं तो लाल रंग लागला की तो 7 दिवस निघायचाच नाही, तो वाला रंगाने खेळायचा आणि आम्ही. ते परीक्षेचं टेन्शन असायचं की अरे परीक्षा आता आहे अरे त्या सगळं उडत जायचं तेव्हा, काय नाही. तेव्हा काही नसायचं, तो एक दिवस हे असायचं. त्याची हुशार होते मी, त्याच्यामुळे मला कधीच असं परीक्षा आहे आणि होळी नको खेळा असं कधीच नाही केलं. पण ते अलाउड करायचे ना शाळेमध्ये की रंग नाही दिसला पाहिजे चेहऱ्यावर वगैरे. नाही, मी मराठी मीडियम मध्ये होते, सो त्याच्यामुळे असं इंग्लिश मीडियम वाले रूल नव्हते माझ्या शाळेला. अच्छा, त्यामुळे रंग लागले तरी चालतील. क्या आणि बात. राहायचं इथे असे 7-7 दिवस लाल रंग कानाकडे वगैरे, नाकावर वगैरे राहायचा रंग. बरं, किती मिस करते चाळीतली होळी स्पेशली, कारण की तिकडे जो धिंगाणा असतो आणि ती जी मजा असते ती काही और आहे. खूप मिस करते, खूप जास्त. कारण चाळीतच अख्ख्या सोसायटीतच मित्रमैत्रिणी होते, ते आता सगळेच वेगळे वेगळे झालेत, सगळे मोठे झाले, सगळे कामं करतात आपलं आपलं. मी पण इथे आले, मी तर खूपच लांब आले चाळीपासून, इथे शिफ्ट झाले. सो त्याच्यामुळे मी खूप मिस करते. पहिले तर सगळे येऊन भेटणं, आम्ही सकाळी 7ला तयार असायचो, अंगाला तेल बिल लावून, माहिती आहे का, की रंग बसू नये अंगाला. मग खूप मिस करते, खूप मिस करते. पण शाळेत जाताना सकाळी जेव्हा लवकर उठवायची आई 7 वाजता, तेव्हा उठायचीस? तेव्हा उठताना आपण थोडीशी किरकिर करतो, पण होळीच्या दिवशी हो हो. आवर्जून जाग येते आणि आपण मी तर तयार रात्रभर असतो. झोपायचेच नाही. तुला माहिती आहे, माझी फॅमिली आणि आम्ही मिळून रात्रभर ते फुगे ना फुगे बलून सगळे तयार करायचे. ते तयार करून ठेवायचो आणि रात्री लेट झोपायचो, सकाळी लवकर उठायचं. कारण आदल्या दिवशी ते होळी जळते ना, तोही कार्यक्रम आमच्या सोसायटीत खूप मोठा केला जायचा. सो रात्रभर तिथे मस्ती असायची मंडपात, आणि मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठा आणि रंगपंचमी खेळा. हा सोनी मराठीने दरवर्षी ही होळी आयोजित करतात आणि त्यात आमचे हास्य जत्राचे सगळे कलाकार येतात, खूप पत्रकार येतात आणि इथे 27 पाम्सला येऊन आम्ही इथे ही होळी साजरी करतो. याच्यात अनेक खेळ होतात, आम्ही सगळे मिळून एकत्र होळी खेळतो. आपली जी होळी खेळण्याची परंपरा आहे जी महाराष्ट्राची, ती इथे होते आणि तुम्ही सगळे येतात, त्याच्यामुळे एक वेगळी रंगत येते. आमची यंदाची आधीची पुढची सगळी होळी सेमच असते. आम्ही खूप धमालच करतो, खूप मजा करतो. परंतु हे करत असताना कोणाला त्रास होणार नाही, कोणाला इजा होणार नाही याची काळजी नेहमी घेत असतो. त्यामुळे तुम्ही देखील जर रंगपंचमी साजरी करत असाल, मजा करत असाल तर मजा कराच, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि खास करून प्राण्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी करा आणि आपल्या निसर्गाला जपा आणि छान सुंदर अशी रंगपंचमी साजरी करा. थँक्यू सो मच. सो एकूणच तुम्हाला ही होळी कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला देखील रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.